पहिला होळी गेली आणि करकटे मंदिर तोपर्यंत संध्याकाळपर्यंत काढायचे मांडावर घरी राहायचं आंघोळ नाही रात्र होते ना आता काल फक्त झाले आमची आंघोळ. अच्छा होळी अच्छा पायात चप्पल लागला नाही वाढला पाहिजे म्हणून नाम आहे. आणि काय 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 लोकांची हौस ना मला तुमचे कचोरीचे म्हणतात ती वाडा म्हणता बरा बरोबर म्हणा माणसं मारा मला एवढं म्हणा राजापूरचा हिवाळा आला का म्हणजे खरोखर तुमच्या पायात चप्पल ना मग कमाल मला कसे राहते. आम्हाला म्हटलं अंघोळ नाही दिवस बाहेर पडले की म्हटलं अंघोळ व्हावी तरी आम्हाला 5 दिवसात म्हटलं अख्खा वाडा नाचायचा कधी उद्या की आज हा हेच कपडे फक्त पाटलाचे नसतात. मग संपणार कधी आता हे या फक्त मांडाच असतात. संपणार आज संपणार का? हा चला चला आता बघा काय भारी परिसर आहे. आहा हा काय काय आहे काय आहे. त्याचं पार्किंग पुढे वाटते पुढे पार्किंग आहे. हां ते पॉइंट आहे तर पार्किंग पुढे आहे आता. चार जणांचं कोकणकर तेजस इज हिअर मॅन. कोकणकर तेजस इज हिअर. कोण मला नाही माहित पण ओके 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 दिस इज द क्लिफ्ट. आणि ॲक्च्युली हा हिमालयनवाला आधीच होता वाटतं आमच्यासोबत तो डायरेक्ट गेला. भाई ऐसा जगह ना मैं इंडिया में नहीं एक्सपेक्ट कर रहा था भाई. ये मैं थाईलैंड पटियाला में ही देख रहा था. वो कपल है वो लोग को हकलने मेरे को. मम्मी आई थी पिछले हफ्ते बट नीचे तक नहीं आई. उनको नहीं जम रहा था और वहां तक आके उन फोटो ले करके गए वो लोग. मेरा ये फालतू में पैर का लफड़ा हुआ रे. डैड के साथ गिरा था. फिशिंग करने गए थे हम लोग. किधर उधर ही बेंगलोर में. नहीं रे इधर ही गाडेश्वर डैम के उधर. क्या बात है. अरे हाँ यार तुझे पास है फिशिंग का नेट. वो सब है. डैड क्रेज है डैड. मैं हर बार जाता हूँ हर बार एक रॉड लेके आता हूँ. कितने का रहता है वो डिपेंड करता है क्वालिटी के ऊपर ना. हाँ अच्छा है यार काय सुंदर है यार. ये पत्थर से पैनो में ले लैंडस्केप.
माझ्या अटायर वरती जाऊ नका, बट वाव. टँक बॅग हेल्मेट कुठे हा चल. वो आ रहा है ना. आता आम्ही चाललोय खाली इकडच्या पाऊलवाटमध्ये. 5 जण होतो, 3 जण तर वरतीच असणार, व तिसरा आपला आणखी आला तर आला. तर आम्ही जातोय खाली. असं परत तरी भेटणार नाही हे मला नाही वाटत. आलो तर आलो, वाईफला नाही तर बिलियन आणि कुटूला घेऊन आलं तर आलं. चष्मा राहिला यार, चष्मा घ्यायला पाहिजे. प्री वेडिंग चालू वाटते त्या लोकांचं पुण्यामध्ये. ग्रेसियस में तो इससे भी क्लियर रहेगा भाई. ब्लू टर्कोइस. तो क्या कर रहे हो बैठ के? एडिट कर रहा है? नहीं, वहां से फोटो खींच रहा है. चलो नीचे आते क्या? कैसे वाली जाने का नीचे जाके है, मतलब कुछ उधर ही कोई तो बीच पकड़ लेंगे. उधर अभी नहीं, अभी बीच नहीं मिलने वाला है. क्या बात अभी कर रहे खत्म. अभी लाइव कोरल. हात लावायचे ते मारतात. गोल्डन साइन दिसतंय एकदम. जबरदस्त आहे यार, जबरदस्त. इथे थोडंसं वाटते हे आहे, एक टाईपचं केव आहे, पण ॲक्च्युली अलाउड नाही आहे. मी इकडे ड्रोन आणताय, थोडासा जुगाड आहे झालं. 2 अजून येतील, अजून 4 जण आहेत आमचे. आता 2 द्या. एक कोकम सोडा या लिंबू सोडा. 1 लिंबू सोडा. इंस्टाग्राम की वजह से इतना फेमस हुआ ना ये. देख, एक्सप्लोरिंग द एंड, कसम बड़े बड़े लोग आ रहे इधर. मेरे को लगा कि मैं ही इधर सबसे बड़ा आदमी हूँ. अरे सोलो लेवलिंग, क्या बात है. सबके पास यूट्यूब चॅनल आहे. ओके, सो इट वॉज अ वंडरफुल प्लेस आणि वर्थ होतं इथे येणं. बट खूप म्हणजे मेहनतीचं होतं काम खाली जायचं म्हणजे. आणि मी माझा चष्मा विसरलेलो यार. तर आता कसं माहिती का, एवढं ड्रेन म्हणजे वी आर हायड्रेटेड, म्हणजे खूप जास्त हायड्रेटेड आहे. कमीत कमी 9 भरून 3, एक व्हॉट यू से, एक नारळ पाणी बोलतो मी, एक लिंबू पाणी, एक कोकम दोरा, नंतर परत खाली येऊन खाली पण एक कोकम सरबत पिलं, मग परत वरती येऊन एक कोकम सोडा पिलं, म्हणजे एवढं पिलं आहे. ओके, सो आता नुसतं 54 किलोमीटरचं आहे जर्नी. आणि गोप्रो हे SD कार्डचं मेमोरी पण जरा कमीच आहे. तर आता माहीत नाही, जेवढं शूट होईल तेवढं शूट होईल. नंतर मग डायरेक्ट रूमवरतीच भेटू. आणि आम्ही एक एक्स्ट्रीमली एक्सक्लुसिव्ह रूम म्हणजे स्टे आम्ही बुक केलं आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह पडलं आम्हाला, बट इट वॉज वर्थ. सो वी आर नॉट कंप्लेनिंग. आमच्या संग चांगलं भेटलं आहे. ओके 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 ओके. हां, नुसतं इथे याचं जरा थोडंसं, या रोड चांगलं बनेल तेव्हा लोक येतील.
पण आता सध्या एवढं कमर्शियल नाही, एक्स्ट्रीमली कमर्शियल झालेलं नाही आहे. तरी इथे खूप लिटरिंग आहे, खूप प्लॅस्टिकचे बाटल्या बिटल्या सगळ्या आहेत. इट इज एक्स्ट्रीमली अनोईंग. म्हणून आहे ना, ते जे साऊथमध्ये केलं ना ते सध्या ते फॉलो केलं पाहिजे. म्हणजे की प्लॅस्टिक जे 1 लिटर 1.5 लिटरचे बाटले आहेत ना ते टोटली बॅन केलं पाहिजे. डायरेक्ट 5 लिटरचं कॅन घ्या, ऑरेल्स काचेच्या बाटली चालू करा. म्हणजे कसं आहे की थोडं एक्सपेन्सिव्ह पण असेल ते काचेच्या बाटली, पण तुम्ही जर ती काचेच्या बाटली रिफंड केलं तर तुम्हाला एक डिपॉझिट झालेले अमाऊंट तुम्हाला रिफंड भेटून जाते. सो ते करणं इज वर्थ ॲक्च्युली अशा सगळ्या एरियामध्ये. आणि ॲक्च्युली सगळीकडे केलं पाहिजे, सगळीकडे केलं पाहिजे. याचे छोटे छोटे होमस्टे पण आहे, पण आज कसं शनिवार आहे ना, तर वी कॅनॉट एक्सप्लोअर मच राईट ना. आता डायरेक्ट मग जाऊन आहे ना दाल खिचडी खाऊन पूलमध्ये डुबकी मारायचं. पण हे जे गाव आहे ना हे खूप सुंदर आहे यार, खूप सुंदर आहे. एवढं बेसिक आहे आणि म्हणजे काय सांगायचं यार. कोकणची माणसं. आणि आता जे आम्ही हे केलं ना ते डान्स बघितलं ना फोक, ते अप्रतिम होतं. हे म्हणजे वन्स इन लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी होतं मला असं वाटतंय. कारण मला वाटत नव्हतं की असं कधी बघायला भेटेल हे. आणि ते ज्या घरात होतो ना आम्ही, त्यांनी पण आम्हाला चहा आणि लिंबू पाणी असं विचारलं. पण आम्ही ॲक्च्युली कसं आम्हाला घाई होतं म्हणून आम्ही नाही सांगितलं. तरी त्यांनी गोड आणि पाणी दिलं त्यांनी तांब्यामध्ये. दॅट इज सो स्वीट ऑफ देम. म्हणजे बरं, कोकणची माणसं गोड असतात खरंच यार, खरंच कोकणची माणसं खरंच गोड असतात यार, खूप छान. हो, आता हे असं आहे ना की चाललंय तर चाललंय चांगलं आहे. जरा हे आपण जरा स्पीड कमी करू आणि वारा कमी झालं ना, जे गरम जे चटके लागतात ना की विचारू नका. सी टेक्निकली दिस इज नॉट आयडियल टाइम टू राईड कोकण. हे म्हणजे कसं आहे की थोडंसं पावसाळ्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट पाऊस संपत असताना आणि थंडी चालू असताना म्हणजे चालू होईल ना तेव्हा हे इथे येणं सगळ्यात बेस्ट टाईम असणार. पण आत्ता आमचं कसं ऑफ सीझनमध्ये करायचं आहे म्हणून आणि रँडमली प्लॅन म्हणलं चला हेच करूया करू. पण हे ट्रिप आहे ना खूप वर्थ आहे, खूप खूप खूप. 4 दिवसाचं ट्रिप, बॅक टू बॅक डेज, म्हणजे बॅक टू बॅक रायडिंग आहे. उद्या तर ॲक्च्युली बरंच मोठं रायडर असणार. उद्या ॲक्च्युली आम्ही जाणार घरी, ते असणार समथिंग अराउंड 440 किलोमीटर्स. आता तर आंबा घाट लागेल काल उद्यासाठी, तर ते एक गोष्ट आहे बाबा. अजून 44 किलोमीटर आहे. ओके, चालू होतं ना. मे बी इथे जाऊ शकतो आपण, त्याच्या आत जाऊ शकतो. ओके, अच्छा त्या साईडला का? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, वा नाईस. हे पण बाकी होतं, ते पण करून घेऊया. पाईन ट्रीज आहेत का हे? हा यार, दिस इज नाईस एक्सपिरियन्स. बाबा गोप्रो चालू आहे ना आपलं. हां, जा रहा है. तर ऑलमोस्ट 2.5 किलोमीटर राहिले. तर आता हे NH66 आहे आणि टेक्निकली जर इथून सरळ जरी गेलं ना तरी पनवेलला पोहोचू शकतो आपण. पण आता या शूटवर त्यांनी ते घेऊन ठेवलंय, काय म्हणतात त्याला, रिसॉर्ट घेऊन ठेवलंय. हो, काय करायचं आता. ठीक आहे, पण नंतर जे प्रॉब्लेम होईल ना ते तेवढ्या बेकार होईल. सो बघूया आता कसं त्यांचं. हे बघ येड झावे. तर ऑलमोस्ट पोचलोय आम्ही, ऑलमोस्ट.
इट्स लुक लिटिल बिट ऑफ ई का है बाबा उई उडी उडी बाबा इट्स अ वॉटर पार्क चालू आहे का हा उडी बाबा व्हाट द हेल ओ तेरी ये वाला जगह अच्छा है इधर पड़े रहने का दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड अरे वाटर पार्क अलग है ये रिसोर्ट अलग रहेगा रे अपने को इन्फिनिटी पूल अलग रहेगा हाँ भाई अपना इन्फिनिटी हे सामान घेऊन जाऊ शकतो ना एवढा वेळ जरा खिडकीवरनं जायचं जरा सांगू ना जरा खिडकीतून जायचं का खिडकीतून जायचं क्या बात है वाह मालगुडी डेज कोकण गजाली ओ क्या बात है क्या बात है